हेलो। तो चलिए फिर से एक बार आप सभी का स्वागत करता हूं मैं। साई श्रद्धा ऑर्गेनाइज ये टूर्नामेंट एसपीएल श्रीवर्धन प्रीमियर लीग 2022 सीजन 1 इस दिन का आखिरी मुकाबला खेला जा रहा है। यहाँ पर यमीन 11 कुड़गांव और यामीन 11 कुड़गांव और डीएन देशमुख 11 नड़गांव के दरमियान टॉस जीता था। यामीन 11 ने बल्लेबाजी का फैसला किया है, उसी के चलते वहां पर दोनों ही बल्लेबाज मुनाफ और तौफीक तौफीक परदेसी मैन फ्रॉम मोरबा ओवैस मिराज का राइट मोर द विकेट। पहली गेंद और पहली गेंद पे उठा दिया यहाँ पर और कैच ड्रॉप। कैच ड्रॉप क्या वहां पर तौफीक परदेसी का। तौफीक उर्फ डॉली मोरबा से ताल्लुक रखता है खिलाड़ी। पहली गेंद पर कैच छूटा है, जरूर इसका खामियाजा क्या भुगतना पड़ेगा डीएन देशमुख 11 को। इस मर्तबा यहाँ पर मुनाफ ने टपा दिया सर्कल को और गेंद जाएगी मिड विकेट की तरफ 4 रनों के लिए। अंपायर संदीप मानेसर का इशारा आता हुआ यहाँ पर 4 रन। 4 रन के साथ में यहाँ पर अपने इनिंग का आगाज किया। और इस मर्तबा अच्छा शॉट है वहां पर, लेकिन देखना डी जोन में क्या जाएगी। यस, थोड़े से आउटफील्ड खराब होने की वजह से वहां पर 2 ही रन मिलेंगे। अच्छा शॉट जरूर था, यकीनन अगर बाउंड्री होती वहां पर तो सिक्सर होता, लेकिन थोड़ा सा वहां पर बदकिस्मती से थोड़ी सी आउटफील्ड खराब होने की वजह से 2 रन मिलेंगे। इस 2 रन के चलते स्कोर जा पहुंचा है 7 रन। इस बार फिर से एक बार गेंद हवा में, लेकिन सेफ जोन में गिरने के बाद देखना फील्डर जब तक वहां पर फील्ड करते 2 रन मिलेंगे। डी जोन में वहां पर जो लाइन है उसके अगर पीछे जाती है गेंद तो डिक्लेयर जोन वहां पर रखा गया है, क्योंकि आउटफील्ड थोड़ी सी वहां पर खराब है। इसी वजह से फिर से एक बार 2 रन के चलते अब स्कोर जा पहुंचा है 9 रन। अगर एक विकेट मिल सकता था तौफीक का, लेकिन थोड़ी सी गलती की वहां पर। ओवैस इस मतलब आगे निकल के खेले थे मुनाफ, लेकिन इनसाइड एज लेके गेंद सीधा कीपर के दस्तानों में। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, स्कोर रोई पे थमा हुआ 9 रन। आखिरी गेंद आना शेष, इस ओवर की आखिरी गेंद ओवैस मिराज का राइट ओवर द विकेट मुनाफ के लिए। इस मरतबा शॉर्ट ऑफ लाइन की थोड़ी सी हाफ ट्रैकर गेंद की थी, ऑफ स्टंप के बाहर रखी थी, बिल्कुल ऑफ साइड में खेलना भी चाहा था मुनाफ ने कवर्स के ऊपर से, लेकिन वहां पर कोई कनेक्शन नहीं बैटर बॉल का। एक ओवर की समाप्ति के बाद अब बिना कोई विकेट खोए स्कोर है 9 रन। एक विकेट जरूर मिल सकता था ओवैस को, लेकिन थोड़ी सी निराश रहेगी वहां पर फील्डर से। ओवैस अब देखना है दूसरी ओवर लेके कौन आते, कप्तान किसको मोर्चे पे लगाते। अच्छी गेंद इस मरतबा, कोई आता पता नहीं था तौफीक को।
फैसल आए गेंदबाजी के लिए, फैसल फिर मैन फ्रॉम माजरोना। इस मरतबा क्या खराब गेंद होगी? नहीं, अंपायर से वाइड की दाद जरूर मांगी वहां पर तौफीक ने, लेकिन अंपायर उसे नकारते हुए टप्पा खाने के बाद बिल्कुल अंदर की तरफ आती हुई इन स्विंग अभी तक देखने मिली यहाँ पर फैसल की जानिब से। राइट मोड़ द विकेट, अगली गेंद तौफीक के लिए, और इस मरतबा उठा के खिलाए, गेंद बिल्कुल जा रही बाउंड्री लाइन के बाद, 6 रनों के लिए डीजे। डॉन डॉन डॉन, थैंक यू डीजे, बिल्कुल डॉन बनकर शॉट लगाया था सीधा बाउंड्री के बाहर, 6 रन। और इस मरतबा क्या कम बैक किया यहाँ पर फैसल ने, पहली 2 गेंदें डॉट, उसके बाद एक सिक्सर लगातार, फिर इसे एक बार डॉट गेंद, इसी तरीके से 4 गेंदें हो चुकी है, 6 रन दिए सिर्फ। अच्छी गेंदबाजी अभी तक कहूंगा, क्योंकि दूसरा ओवर जारी, स्कोर सिर्फ 15 रन हुआ है। इस बार स्कोर लेग की जानिब वहां पर जब तक कि फील्ड करके थ्रो करते, 1 रन इसी बीच पूरा किया दोनों ही बल्लेबाजों ने। इस 1 रन के साथ अब स्कोर जा पहुंचा है 16 रन, 1-2 को दूसरे ओवर की आखिरी गेंद आना शेष है। और इस मरतबा कोई गलती नहीं की वहां पर मुशर्रफ ने, और एक कैच आउट, पहला विकेट। नवीद आए बल्लेबाजी के लिए, सामने ओवेस, थोड़ी सी खराब गेंद इस मरतबा, अंपायर का इशारा आता है यहाँ पर वाइड बॉल, लेकिन सिस्टम से बाहर थी गेंद। अच्छी गेंद लेकिन उतना ही अच्छा शॉट था क्या? रनआउट का चांस, शॉर्ट पॉइंट की तरफ इस शॉट को खेला था, वहां पर फील्डर तैनात था, लेकिन थोड़ा सा गलत एंड पे थ्रो कर बैठे। वहां पर अगर नॉन स्ट्राइक पे थ्रो होता तो नवीद चलते बनते थे यहाँ पर, लेकिन 1 रन बुरा किया इसी बीच। इस बार गेंद हवा में, यहाँ पर फील्डर जरूर है मुशर्रफ, और कोई गलती नहीं की करेगा यहाँ पर, कैच आउट।
अच्छी गेंदबाजी अभी तक 18 रन हुए अभी तक 2 विकेट खो चुकी है अपने यामीन 11। इस बार अच्छी गेंद थी बिल्कुल थोड़ी सी लेंथ को पीछे रखा था ओवेस ने, एक ही रन मिलेगा। अब नवीद है स्ट्राइक पे, नवीद हस्पाटेल मैन फ्रॉम वालवटी, सामने ओवेस मेराजकार। राइट एम ओवर द विकेट, अच्छी गेंद, नहीं अच्छा शॉट, लेकिन खुद कप्तान है वहां पर, फील्डर हाँ नहीं हाँ नहीं, क्या रन आउट का चांस हुआ, देखना अंपायर वहां पर इंटरेस्टेड, और इसके साथ आउट। थोड़ी सी खराब रनिंग बिटवीन द विकेट यहाँ पर, हाँ नहीं का कॉल था वहां पर, आखिरी क्षणों में आगे निकल चुके थे, फिर से वहां पर पलटे थे नवीद, आखिरी क्षणों में यहाँ पर रन आउट। मुजक्किर गए बल्लेबाजी के लिए, लॉन्ग ऑफ के ऊपर खिला खड़ी तैनात है वहां पर, 1 रन से ज्यादा नहीं मिलेगा, 1 रन के साथ ही संतुष्ट होना पड़ेगा वहां पर दोनों ही बल्लेबाजों को। अब 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 20 रन। तीसरी ओवर की समाप्ति के बाद अब स्कोर 3 विकेट के नुकसान पर 21 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स। स्कोर है 21 रन 3 ओवर के खात्मे के बाद। अब देखना है चौथी ओवर, सनी गुलगुले, सनी मैन फ्रॉम मानगांव, अच्छी गेंद, लेकिन थोड़ी सी टप्पा खाने के बाद कुछ ज्यादा ही बाहर निकल गई थी, अंपायर संदीप सर ने उसे देखकर वाइड करार दिया। इधर से इसे लगा कि स्टंप पे से चली गई है, लेकिन टप्पा खाने के बाद कुछ ज्यादा ही बाहर की तरफ निकलते हुए अतिरिक्त की मदद से स्कोर में 1 रन की बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 22। और इस मरतबा गेंद हवा में, देखना मुशर्रफ है वहां पर, और इसी के साथ आउट। 3 कैच अभी तक। बैट्समैन नेम को ना यहाँ
और इस मर्तबा फिर से एक बार गेंद हवा में, देखना है गेंद फिर से एक बार गेंद हवा में, फिर से एक बार अच्छे गए, यहाँ पर बिल्कुल फायर किया था, बिल्कुल हावी हुए सनी के ऊपर यहाँ पर बल्लेबाज मोहम्मद कैफ। इस बार स्लोअर वन, इस बार भी गेंद हवा में, क्या जाएगी बाउंड्री के बाहर, बिल्कुल जाएगी। 3 गेंदों में 3 सिक्सर। थोड़ा सा लेट क्या आए बल्ले, स्कोर 6 रन के साथ आगे पहुंचा यहाँ पर 40 रन, 40 रन अभी तक। सनी गुलगुले थोड़े से महंगे साबित होते हुए अभी तक 18 रन, 19 रन खर्च किए। इस बार अच्छी गेंद, तेज तर्रार गेंद थी वहां पर, कुछ समझ नहीं सके कैफ। 2 ओवर अभी आना शेष है, कैफ को थोड़ा संयम बरतना होगा यहाँ पर। अच्छी गेंद इस मरतबा, डॉट बॉल। 4 ओवर की समाप्ति के बाद अब स्कोर है यामिन 11 का 4 विकेट के नुकसान पर 40 रन। तो अब यहां से 2 ओवर मतलब 12 गेंदे आपके पास। कैफ और मुजक्किर दोनों भी हार्टर, क्षमता है इनके पास बड़े बड़े शॉट लगाने की। अब देखना है कप्तान किसको मोर्चे पे लगाते हैं। 5वीं ओवर के लिए विकेट लेना जरूरी है दोनों में से एक का, क्योंकि अगर ये दोनों आखिर तक खेल गए तो मुझे यहाँ से लगता है कम से कम 25-30 रन बना देंगे दोनों ही बल्लेबाज। आते 3 सिक्सर लगा यहाँ पर कैफ ने, 3 गेंदों में 3 सिक्सर। उमेर इसाने गेंदबाजी के लिए आए थे और उनका स्वागत किया है वहां पर मुजक्किर ने चौके के साथ। अभी बिल्कुल यहाँ पर लॉन्ग ऑन बाउंड्री के ऊपर उमेर इसाने, मैन फ्रॉम महाड़, एक चौका खाने के बाद देखना अब अगली गेंद किस तरह की देखने मिलेगी मुजक्किर के लिए। मुजक्किर एक झाड़ा नंबर में वहां पर लग रहे बल्लेबाजी करते हुए, पहली गेंद पे चौका जरूर आया था, उसके बाद सीधा गेंद फील्डर के हाथ में और इसी के साथ में रन आउट।
शॉर्ट ऑफ लाइन की गेंद इस मरतबा कवर्स के ऊपर से टपा दिया है, गेंद को बिल्कुल जाएगी 6 रनों के लिए। के ऊपर से इस मरतबा ऑफ साइड में देखा, गेंद बाहर है, सीधा टमारिया कवर्स के ऊपर से 6 रनों के लिए। इस बार चकमा दिया है यहाँ पर, बिल्कुल उंगलियां फेरी थी गेंद पे, बिल्कुल स्लोअर वन किया था यहाँ पर, कुछ समझ नहीं सके मोहम्मद कैफ, हिट करना जरूर चाहते थे लेकिन पहले अपना शॉट वहां पर खेल बैठे। डॉट बॉल। स्कोर है 50 रन, 50 पूरी होती हुई यहाँ पर यामीन 11 की। इस ओवर में अभी तक 10 रन आ चुके हैं, 4 गेंदें हो चुकी है, आखिर की 2 गेंदें आना शेष है। इस बार फिर से एक बार गेंद हवा में, देखना है कि कैच होगी, अरबाज है वहां पर, लेकिन कोई यहाँ पर मौका नहीं है फील्डर के लिए, गेंद जाती हुई 2 बाउंस है बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। इस बार अच्छी गेंद थी, इतना ही अच्छा थ्रो था लेकिन उतनी ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों ही बल्लेबाजों के दरमियान। पांच ओवर की समाप्ति के बाद अब स्कोर है 55 रन, 5 विकेट के नुकसान पर यामीन 11। 5 विकेट खोए यहाँ पर अपने यामीन 11 गुड़गांव ने, जल्दी आउट हुए थे वहां पर मुनाफ, नवीद, उसके बाद में इनिंग संभाली यहाँ पर कैफ ने। 9 गेंदों में मेरे स्कोरर यहाँ पर बता रहे निखिल भाटकर, 2 दिन से मेरा साथ दे रहे यहाँ पर, मुझे बता रहे कि 9 गेंदों में 28 रन बना चुके अभी तक मोहम्मद कैफ। 9 गेंदों का सामना किया, 28 रन, जिसमें 4 सिक्सर और 1 बाउंड्री, मतलब भाग के अभी तक कोई रन नहीं लिया मोहम्मद कैफ ने। रेशम से बाहर गेंद, मुशर्रफ आए हैं गेंदबाजी के लिए, आखिरी ओवर। मुशर्रफ गज गए, मैन फ्रॉम टेम्पाला, राइट अम ओवर द विकेट मोहम्मद कैफ के लिए। इस बार आगे निकल कर खेलने की कोशिश वहां पर कैफ की, लेकिन नाकाम। डॉट बॉल रहेगा, पहली गेंद अतिरिक्त फेंकने के बाद में दूसरी गेंद पर कमबैक किया वहां पर मुशर्रफ ने। डॉट बॉल के साथ स्कोर वहीं पे थमा हुआ, 56 रन। अगली गेंद फिर से एक बार अपने लाइनर लेन से भटकते वहां पर मुशर्रफ, पहली गेंद अतिरिक्त फेंकी थी, उसके बाद में एक डॉट बॉल, फिर से एक बार वाइड गेंद। इसी तरीके से एक गेंद हुई इस ओवर की, 2 रन अभी तक खर्च कर चुके हैं वहां पर मुशर्रफ। इस बार स्लोअर वन, उसको पिक किया है, देखना है क्या गेंद जाएगी, बिल्कुल मिड विकेट बाउंड्री के ऊपर से, इस मरतबा गेंद बाउंड्री लाइन के बाहर।
क्लीन बोल्ड कर दिया वहां पर कैफ को, बिल्कुल चारों खाने चाहिए था, इसी के साथ में विकेट। एंड फ्रॉम ऑलवर्डी सामने मुशर्रफ गजगे, एक विकेट लेने में कामयाब, सिक्सर लगा था इससे पहले गेंद पर, लेकिन उसके बाद क्लीन बोल्ड कर दिया वहां पर। सोहेल खेलने के लिए तैयार, राइट एम ओवर द विकेट। इस बार अच्छी गेंद वहां पर, एज लग के वहां पर पीछे की जाने डी जोन में गई है, एक ही रन मिलेगा। आखिरी दो गेंद आना शेष, बॉल बॉल आला। हेलो हेलो हेलो, मुशर्रफ शहबाज खेले और वन टू गो। आखिरी गेंद लेके शहबाज खेले मुशर्रफ, और डेड बॉल रह गए, थोड़ा सा हाथ से छूटता हुआ गेंद। फिर से एक बार बॉलिंग मार्क पर मुशर्रफ, राइट एम ओवर द विकेट। आखिरी गेंद के लिए तैयार वहां पर शहबाज। स्कोर 66 रन हो चुका है। आखिरी गेंद बिल्कुल ब्लॉक हॉल में थी, वहां पर मिड विकेट की जानिब खिलाई शॉट को, जब तक कि फील्डर फील्ड करके थ्रो करते, एक रन का दूसरे रन के लिए, दूसरा रन, दो ही रन मिलेंगे। दो रन के साथ में इनिंग को समाप्त किया, इनिंग को खत्म किया वहां पर शहबाज ने, और स्कोर को पहुंचा दिया 68 रन पर। तो यहां से अब जीतना है डीएन देशमुख 11 नडगांव को, तो 67 रन बनाने होंगे, सॉरी 69 रन, 68 रन बना भाई, यहाँ पर 69 का टारगेट है, 69 रन बनाने होंगे। यहाँ से 6 ओवर का गेम यहाँ से बचा हुआ है, तो 6 ओवर 36 गेंदे आपके पास इस मैच को जीतने के लिए। अच्छी बल्लेबाजी देखने मिली, मोहम्मद कैफ ने जिस तरीके से बल्लेबाजी की, उसी के चलते अब यहाँ तक स्कोर पहुंचा है, वरना मुझे लगता है कम से कम ये जो कैफ ने रन बनाए, कम से कम 25-30 रन दूर रह जाती यामिन 11। जिस हिसाब से बल्लेबाजी, जिस तरीके से बल्लेबाजी की यहाँ पर मोहम्मद कैफ ने, जिसकी बदौलत अब स्कोर बोर्ड पे स्कोर है 68 रन। अगर यहाँ से जीतना है डीएन देशमुख 11 नडगांव को, तो फिर 69 रन बनाने होंगे।
फील्डिंग सजा ले अपनी यामिन 11, क्योंकि अब थोड़ा सा अंधेरा होते जा रहा है यहाँ पर। जल्दी फील्डिंग सजा ले और अपने सलामी के बल्लेबाज भेज दे। सिक्सटी 8 रन बनाए यहाँ से। अब जीत के लिए डीएन देशमुख 11 नडगांव को 69 रन बनाने होंगे। तो अब आगे का हाल सुनाएंगे आपको मेरे साथी कमेंटर हरीश डिगीकर सर। हरीश सर, बहुत ही मजा आने वाला है मैच में। 69 रनों का लक्ष्य है यहाँ से। अब देखना पड़ेगा किस तरीके की गेंदबाजी देखने मिलती है। बल्लेबाजी अच्छी है, मोहम्मद कैफ ने अच्छी बल्लेबाजी की जिसके बदौलत रन बना पाई यहाँ पर। अगर मोहम्मद कैफ जल्दी आउट हो जाते तो मुझे लगता है कम से कम 55 या 50 रन तक ही रुक जाती है पारी, लेकिन अच्छी बल्लेबाजी देखने मिली। उसी तरीके की कुछ बल्लेबाजी करनी होगी अब डीएन देशमुख 11 के बल्लेबाजों को। तो आगे का हाल अब सुनाएंगे हरीश सर। ओवर टू हरीश सर। हॅलो, धन्यवाद महारूप. अंतिम आणि निर्णायक सामना आपण पाहतोय श्रीवर्धन प्रीमियर लीगचा, अर्थात SPL 2022 सीझन 1 एक यशस्वीकडे वाटचाल होते. आजचा दुसरा दिवस सुद्धा यशस्वी संपुष्टात येतोय. तर सनी गुलगुले आणि सूरज मस्कर फलंदाजीसाठी जातात, पण आज प्रेडिक्शन सगळ्यांचं फेल केलं ते सूरज मस्करनी. वाटलं होतं सनी आणि सूरजमध्ये सनी चांगला खेळेल, डावखुरा फलंदाज आहे, मैदान त्याला साथ देईल. सूरज मात्र समोर इतका चांगला खेळत नाही किंवा पॉईंटला खेळत नाही. त्याचा एक झोन आहे लॉंग लेग पासून स्क्वेअर ऑफ द विकेट, पण सगळी गणित आणि प्रेडिक्शन उलटी फिरवली. सूरज जबरदस्त खेळला आज दिवसभरात, पण शेवटचा मॅच आहे. या सगळ्या यक्ष प्रश्नांना एकदाचा पूर्णविराम लावावा लागेल सनी गुलगुलीला ह्या मॅच खेळून. आजच्या दिवसभरात जी सनीच्या नावाची चर्चा झाली ह्याच्यावर नक्कीच सनीची स्माईल येते तिकडून, कारण डावखुरा फलंदाज आहे. कारण कॉमेंटेटर असेल, प्रेक्षक असेल, त्याचे संघ मालक असतील, एका चांगल्या खेळाडूकडून चांगला खेळ कधी अपेक्षित करतायत. चला स्क्वेअर लेग पंच आमचे शुभम सर, शुभम मांजरेकर. तर शेवटच्या मॅचसाठी संदीप माने आपल्याला पाहायला मिळत आहेत. बंटी जाधव सर आहेत मुख्य पंच. स्क्वेअर लेगला आपल्याला जात आहेत संदीप माने सर. मॅच सुरू होईल. आज दिवसभर क्लायमेट आपण पाहिला तर असाच इथे 7 वाजेपर्यंत चांगला प्रकाश असतो, पण 6 वाजताच अंधेर आपल्याला मैदानात पाहायला मिळते. तर पहिलं षटक हाताळतोय मिझियाप सनीसाठी. पहिला चेंडू कट केलाय, देखणा स्ट्रोक, पॉवर प्ले स्ट्रोक. चेंडू जातोय पण ट्रॅव्हल होणार नाही, कारण हे मैदान आम्हाला पक्क माहिती आहे की इथे चेंडू गवत ग्रास जास्त असल्यामुळे चेंडूला वेग मिळत नाही. हा कुठल्याही मैदानात चौकार आला असता सनी गुलगुलेचा, पण इथे मात्र 2 धावा येत आहेत. अप्रतिम मैदान आपल्याला पाहायला मिळतं. खूप साऱ्या आठवणी इथे क्रिकेटर म्हणून सुद्धा राहिल्यात आणि समालोचक म्हणून पण खूप चांगलं क्रिकेट या मैदानावर खेळलं जातं. मिझियाप चांगली सुरुवात इथे सनी गुलगुलेची. 2 धावांनी खातं उघडलं. हा फटका चांगला आहे. वा, कव्वर रिजन मधून काय स्ट्रोक खेळलाय सनी गुलगुले. बॅक टू द फॉर्म डीजे. मला वाटतं आज सनी वाट पाहत होता. एक सनी होता वरती आकाशात, तो गेल्यानंतर आता मैदानात हा सनी आलाय. नॉन स्ट्राईकला पण पाहाल तर सूरजच आहे, पण सूरज आज चमकला. आज चांगली फलंदाजी त्यांनी केली पूर्ण दिवसात.
काय फटका होता, क्रिकेटचा अफाट सौंदर्य झळकवणारा. डावखुरा फलंदाज कव्हरच्या वरून जेव्हा षटकार वागतो ना तर दिल बाग बाग आपल्याला नेहमीच वाटतं. एक चांगला स्ट्रोक पाहिला. हा पण नजर लागली सनी गुलगुलेला. झेल इथे मात्र धरणीला दान मिळेल सनी गुलगुलेला जीवदान. हा झेल मिझ्या मुनाफने घेणे गरजेचं होतं कारण तो समोरून होता पण मुसक्कीरवर तो गेला. बरोबर टाकला. त्याला वाटलं मुसक्कीर पोहोचेल समोरून. हा झेल मुनाफला करता आला असता कारण उलटा झेल तुम्ही कधी नाही टिपू शकत. तुम्हाला खूप अवघड होतं जेव्हा तुम्ही मागे येता आणि वर आकाशात गेलेला चेंडू तुम्ही वर पाहिल्यानंतर तो हलता दिसतो. त्यामुळे तुम्ही समोरून जर तो झेल टिपण्याचा प्रयत्न कराल तर तो सोपा ठरतो. आणखीन एक चांगला फटका. हा आहे सनी गुलगुले ब्रँड. चेंडू सीमा रेषा पार. मिळतील धावा. 4-4-4 चौकार. डीजे इकडे खेळण्याचा प्रयत्न असतो पण इथे सनी गुलगुलेने दाखवले की उजव्या बाजूला सुद्धा धावा होऊ शकतात. तर रुपेश चांदविडकर आमचे पोचले तिथं. त्यांच्यासह मनपूर्वक स्वागत. हा घुटना टेक तमाशा देख. सनी गुलगुले ऑन फायर. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. धन्यवाद डीजे. लाईनमॅन तिकडे असेल तर प्लीज बॉल रिटर्न द्या. लाईनमॅन हा झेल सुटला होता मुसक्कीर कडून आणि तिथून मात्र सनी गुलगुले आता बरसायला सुरुवात केली. पहिला 2 धावा आल्यानंतर षटकार आला होता कव्हरवरून आणि लगेच झेल होता मुसक्कीरकडे. पण तो झेल सुटल्यानंतर आणखीन एक चौकार आणि एक षटकार वाढलाय. काय फलंदाजी केले पहिल्या षटकात सनी गुलगुलेने. धावा केल्यात 20. 2 षटकार 1 चौकार. मिझियापोर मात्र हल्ला चढवलाय. क्षेत्ररक्षणात बदल केलाय. एक क्षेत्ररक्षण आता आपल्याला पाहायला मिळते मिड विकेटच्या दिशेने आणि जो लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता ना तो आता घेतलाय लॉंग ऑनला. मुनाफला नेलाय. मिझियाप आता थोडासा गोंधळलेला पाहायला मिळते कारण ही त्रेधा तिरपीट गोलंदाजीची तेव्हा उडते जेव्हा सनी गुलगुले सारखा फलंदाज डावखुरा तुफान फॉर्मात असतो. म्हणजे आज दिवसभर त्याचा दिवस राहिला नाही पण संध्याकाळ आपल्या नावावर नक्की करतोय सनी गुलगुले. 5 चेंडूत 20 धावा केल्यात. बॅटची कडा घेतली. हलक्या हाताने खेळलंय. ब्रश केलाय. एकेरी धाव घेतली आणि खेळाडू आहेत ना दोन्ही खेळाडू पहिल्या षटकानंतर 21 धावा झाले. हे खूप क्रिकेट खेळलेत एकत्र. खूप चांगली मैत्री आहे दोन्ही खेळाडूंमध्ये. सूरज मस्कर आणि सनी गुलगुले आणि एकमेकाला चांगलं सपोर्टिव्ह रोल सुद्धा करतात. ज्यावेळेस सूरज फॉर्मात असेल तर सनी त्याला स्ट्राईक देत असतो. सनीची बॅट ज्या दिवशी बोलते त्या दिवशी सूरज त्याला सपोर्ट करत असतो. हे दोन्ही खेळाडू अप्रतिम क्रिकेट प्रत्येक वेळेस खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी येतोय आता कैफ ज्यांनी खऱ्या अर्थाने फलंदाजी करताना यामीन 11 कुडगावला धावांचा डोंगर रचण्याचा सपोर्ट केला होता. नाही तर धावा खूप कमी झाल्या असत्या यामीन 11च्या. कुणाल सुधार बाद झाला होता. नवीद लवकर बाद झाला होता. तौफिक लवकर बाद झाला होता. पण कैफनी येऊन मात्र चांगली फलंदाजी केली होती. आता गोलंदाजी सुद्धा त्याला करावी लागेल कैफ सनीसाठी. हा आडवा पट्टात खेळण्याचा प्रयत्न चुकीचा निर्णय. बॅटच्या मेरिटवर खेळला नाही. चेंडूपर्यंत पोहोचला नाही. हा हुशार आहे कैफ. कैफनी जर चांगली गोलंदाजी केली कैफच्या समोर पहिलं लक्ष आहे विजय आणि त्याच्यामध्ये
अडसर कोण असेल तर पहिल्यांदा सनी गुलगुले. सनी गुलगुलेचा निकाल लावला इथे जर कैफनी, तर यामिन 11 कुडगाव या सामन्यात वापसी करून देऊ शकतो. सनीला माहिती आहे माझा विकेट किती महत्वाचा आहे. DN देशमुख 11 नडगावसाठी. डाव्यासीच्या बाहेर आहे का, पंचांचा निर्णय येतो का, नाही. पंच मात्र आपल्या जागेवर स्थिर आहेत. मला वाटतं स्टंपच्या वरून हा चेंडू निघून गेलाय, कारण खूप क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न केला. सूरजनी सुद्धा सांगितलं सनीला, हो स्टंपच्या वरून गेलाय चेंडू निघून. खूपच ऑफसाईडला स्टान्स केला होता सूरजनी. 2 चेंडू लगातार निर्धाव टाकलेत. हलक्या हाताने खेळलंय, जसं पाहिले मोठी धाव मिळत नाहीये सनीनी. एक धाव इथे मिळते, एकेरी धाव घेतली जाते. कॅमेरामॅन अमृत केळसकर आहेत सध्या, आणि टेक्निशियन म्हणून आता चिन्मय वायदे आपले हात आजमावत आहेत ॲज अ टेक्निशियनसाठी सुद्धा. कारण आविष्कार एलवे आहेत तिथे मुख्य टेक्निशियन आपल्याला पाहायला मिळतील. स्पर्धा जय गणेश स्पोर्ट्स लाईव्हवर आपण पाहतोय. कैफ सूरजसाठी बॅटची कडा घेतले, गली रिझनमधून जातोय चेंडू घोषित क्षेत्रामध्ये. एक धाव मिळेल सूरज मस्करला. पहिल्या षटकात धाबा आल्या होत्या 21, त्यानंतर धाबा रोखल्या इथे मोहम्मद कैफनी. कैफ सरकोत अर्थात 4 चेंडूमध्ये त्यांनी फक्त 2 धाबा दिल्यात. 69 धावांचं लक्ष आहे. कैफ सनीसाठी हा फटका बसलाय, क्षेत्ररक्षक लावला होता तिथं कैफनी. सनी मात्र इथे होतोय बाद. डीजे धन्यवाद डीजे. इथे महत्वाचा गडी बाद लागलाय. खरं सनीची तारीफच मी इतकी केली होती की लवकरच नजर लागली सनीला. खराब स्ट्रोक सिलेक्शन, कारण कैफ आहे ना चेंडू पुढे देत नव्हता, त्याच्या मागेच चेंडू टाकत होता. नवीन फलंदाज येईल स्ट्राईकला, हा नियम आहे नवीन आपण पाहतो. त्यामुळे सूरज मस्कर असेल नॉन स्ट्राईकला, अरबाज खान येईल स्ट्राईकला. मॅन फ्रॉम मोरबा. आपल्याला तौफिक येतो बाउंड्री लाईनला, कारण हुसेफा मगा त्यांनी पाहिलं होतं थोडंसं लेझिक फिल्डिंग पाहिली. तौफिक एक चांगला क्षेत्ररक्षक आहे, तो बाउंड्री लाईनला येतो लॉंग ऑन रिसनला. अरबाज आला आता फलंदाजीसाठी. आणखीन एक चांगला फलंदाज आहे अरबाज खान. DN देशमुख 11 नडगाव विपक्ष यामिन 11 कुडगाव. अर्थात नडगाव विरुद्ध कुडगाव हा सामना आपण पाहतोय. काय शेवटचा चेंडू, हा चांगला फटका आहे. चाललाय चेंडू सीमारेषेच्या ठिकाणी, जाईल का चौकार बॅकआउट पॉइंटला. चेंडू थांबला जातोय, आउटफिट करावा आहे. 2 धावा इथे. षटक संपते. पंचवीस धावा. आपण पाहतोय. दोन षटकानंतर पहिल्या षटकात 21 धावा आल्या होत्या. काय कैफनी गोलंदाजी केली,
4 धावा दिल्या आणि मोठा अडसर दूर केला यामिन 11 साठी. खऱ्या अर्थाने सनी गुलगिलेला त्याने माघारी परतवलं. गोलंदाजसाठी येतोय आणखीन एक सुलतानी वालवटी संघाचा खेळाडू मुसक्कीर. हा पहिलं षटक आपण मिझियाबचं पाहिलं, आफ्ताब वालवटी संघासाठी तो खेळतो. त्यानंतर आपण पाहिलं कैफ कडून गोलंदाजी. तुम्हाला दिसते, मला दिसे नाही ते. मुझक्कीर गोलंदाजीसाठी सूरज मस्कर आहे. स्ट्राईकला 69 धावांचं लक्ष आहे. 25 धावा. खूप बाउन्सर पाहायला मिळतो. वाईड येईल हा चेंडू. 1 बाउन्सची सुद्धा वॉर्निंग येते स्क्वेअर लेगच्या पंचांकडून. मुख्य पंचांना सांगितलं हाईटचा सुद्धा वाईड आहे. या उजव्या अष्टीच्या बाहेर सुद्धा होता. सूरज मस्कर स्ट्राईकला आहे. कैफ मेहनत करतो कारण त्याला माहिती आहे मी पणाला लावली फलंदाजी, मी गोलंदाजी पण चांगली केली, तुम्ही मला साथ द्या इथे विजय मिळवायचा असेल तर. कैफ मेहनत करताना दिसते. मुझक्कीरसाठी आता मुझक्कीर गोलंदाजी करेल. खराब स्ट्रोक सिलेक्शन. सूरजचं एक एरिया डोक्यात ठेवला. बॅकवर्ड पॉईंटवरून खेळण्याचा प्रयत्न करतोय. दोन्ही चेंडू स्ट्रोक कनेक्ट झाला नाही. अरबाज जाऊन बोलतोय आणि बोलणंही गरजेचं आहे इथे. डी.एन. देशमुख 11 नडगावसाठी. मुझक्कीर चांगला गोलंदाज आहे वालवटीसाठी. या सध्या सीझनमध्ये सुलतानी वालवटी संघाचा चांगला डंका वाजतोय, अर्थात चांगला फॉर्म आहे संघाचा. त्यापैकीच मुझक्कीर गोलंदाजी करतोय सूरज मस्करसाठी. हा फटका बसलाय, हा झेल गरजेचा आहे. सूरज मस्कर इथे पोचलाय का नाही, पंचांचा निर्णय बाद. सूरजला पण माहिती आहे या 2 धावा नव्हत्या, त्या घेण्याचा प्रयत्न केला अरबाज खाननी आणि सूरज चा बळी दिला इथे डीजे. सूरज मस्कर इथे बाद झालाय, धाव बाद झालाय. क्रिकेटमध्ये सगळ्यात खराब बाद होणे. अर्थात उद्या आद्या रायझिंग स्टारचा मॅच आहे. अर्थात आमचे मित्र रुपेश चांदविडकर ॲज अ टीम मॅनेजर आणि टीम प्लेयर सुद्धा आपल्याला मैदानात पाहायला मिळतील. आता ते मॅच पाहत आहेत. उद्या कशा प्रकारची गोलंदाजी ते करतील आणि डावखुरी फलंदाजी करतील का सरळ हाताने खेळतील हा प्रश्न पडलाय आम्हा सगळ्यांना. स्वतः टीम मॅनेजर आहेत आणि प्लेयर सुद्धा आहेत. तर प्लेइंग 11 मध्ये स्वतःचा नंबर लावतील ते. चांगला फटका इथे पाहायला मिळते. एकेरी धाव येईल. तर रुपेश चांदविडकर आपण अतिथी कक्षामध्ये याल अशी अपेक्षा आहे. मुझक्कीर हा बॅटची कडा. आणखीन एक विकेट. अरबाज माघारी परतलाय. डीजे
अरबाज खराब स्ट्रोक सिलेक्शन, बॅटची कडा घेतली, कॉट बिहाइंड. इथे अरबाज खान बाद झालाय. नवीन फलंदाज गेलाय फैसल, मला वाटतं. येस फैसल, मॅन फ्रॉम मानसरोणा. ओवेस आहे. मागच्या सामन्यात सुद्धा ओवेसनी चांगली फलंदाजी केली, पण डिसाइड मोमेंटला बाद झाला होता. पण शिक्कामोर्तब केला होता फैसलनी. हे दोन फलंदाज आता एक अपेक्षा आहे. यानंतर मुशर्रफ गजगे सुद्धा येणे बाकी आहे. तोही फलंदाजी करू शकतो, पण इथे आता या दोन फलंदाजांना खेळावं लागेल धावा करण्यासाठी. सुरेख गोलंदाजी, जोरदार अपील नवीद हसपडेलचा. 69 धावांचं लक्ष आहे. 28 धावा झाल्यात, ज्यामध्ये पहिल्या षटकात 21 धावा आल्या होत्या. पण आता वापसी केली ती कैफनी. त्याच्यानंतर मुसक्कीर जबरदस्त गोलंदाजी करतोय. 69 धावांचा बाटला करताना फटका बसला इथे फैसलचा सुद्धा. मिझियाब चेंडूवर पोचतोय का? चांगला पोचलाय आणि जेल टिपलाय. फैसल बॅक टू द पॉलियन. डीएन देशमुखची पारी मात्र आता इथे डळमळीत. धन्यवाद डीजे. आता सनी गुलगेलेला वाटत असेल की आपण 21 धावा पहिल्या षटकात केल्या, नंतर विकेट आपला गेल्यानंतर अशी लाईन लागली की तू चल मय आया. एक एक खेळाडू मात्र माघारी परत आहेत. आता मुशर्रफ येतोय मैदानात ओवेस मिराजकरच्या सोबत. कैफ पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. चौथं षटक हाताळण्यासाठी. दुसरं षटक काय निर्णायक टाकलं होतं कैफ. उजव्या बाहेर आहे, वेग आहे, पंच वाईट देत आहेत. एक धावी ते मिळते. 29 धावा. एकोणतीस धावा होतात. 69 म्हणजे अजून 40 धावांची गरज आहे 18 चेंडूमध्ये. डीएन देशमुख नडगावला. पुन्हा यावेळेस मात्र वाईट मिळणार नाही, कारण चेंडू आत आला होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर वळला होता. विकेट किपरचा वेध घेत गेला. वाईट मागतोय मुशर्रफ मात्र नाखुश आहे. निर्धाव चेंडू. 18-40 आता पाहाल तर 17-40 असं समीकरण आहे. कैफ मुशर्रफ साठी हा मोठा फटका खेळण्याची गरज होती. ओव्हरपिच लाईनचा चेंडू होता, पण ताकद मिळाली नाही. प्रॉपर टायमिंग करता आलं नाही मुशर्रफला. एकेरी धाव इथे मिळेल. धावसंख्या होती 30 धावा. 39 पाहिजे आहेत अजून. कैफनी जबरदस्त गोलंदाजी केली. 2 चेंडू टाकलेत त्यांनी. 2 धावा दिल्यात. पुन्हा एकदा कैफ ओवेस साठी. हा खूप लवकर खेळला. चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला यावेळेस वळवला. सुरेख गोलंदाज कैफ. जबरदस्त गोलंदाज. जबरदस्त गोलंदाजी कैफची. 2 चेंडू निर्धाव. एका चेंडूवर एकेरी धाव आणि वाईड, अर्थात 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा त्यांनी दिल्यात. पुन्हा एकदा कैफ ओवेस साठी.
हा लोअर फुलटाच होता, खेळलाय तौफिककडे. लॉंग ऑन रिझनला एकच धाव मिळेल ओवेसला. एक धावांनी धावसंख्या होते 31. आता मात्र सामना लांब जातोय DN देशमुख 11 नडगावसाठी. कारण धावा पहिल्या षटकात 21 आल्या, त्यानंतर एकही बाउंड्री आली नाही. दुसरं षटकही तसंच गेलं, तिसरंही आणि आता चौथंही मोहम्मद कैफचं आपल्याला पाहायला मिळते. मॅचची काढा, एक धाव डिक्लर फक्त मिळेल मुशर्रफला. चांगली गोलंदाजी कैफची. या सामन्यात कैफचा दबदबा राहिला. फलंदाजी करताना त्यांनी 30 धावा कुठल्या तब्बल, आणि आता गोलंदाजी करताना सुद्धा दुसरं षटक तो हाताळते. धावा त्यांनी दिल्या नाही आहेत आणि सनी गुलगुलेचा एक मोठा विकेट त्यांनी घेतलाय. शेवटचा चेंडू कैफ. 3 धावा, 4 धावा दिल्यात, त्यामध्ये 3 सिंगल आहेत. पुन्हा एकदा मॅचची कडा विकेटच्या वरून, आणि कैफनी जबरदस्त गोलंदाजी. या 2 षटकाचं पृथक्करण आपण पाहिलं तर या षटकात कैफनी 5 धावा दिल्या आणि मागच्या षटकात 4 धावा दिल्या. 9 धावा देऊन 2 षटकांमध्ये 1 विकेट घेतलाय कैफनी गोलंदाजी करताना. आणि फलंदाजी करताना 30 धावा सुद्धा केल्यात कैफनी. फलंदाजी करताना 34 धावा केल्यात, 34. तर चांगली फलंदाजी केली आणि गोलंदाजी ही चांगली केली. 12 चेंडू 36 धावा. जिथं 12:40 होतं तिथं आता 36. कुणाल सुतार येते गोलंदाजीला. मागच्याही सामन्यात कुणालनी जबरदस्त गोलंदाजी केली. 2 षटकार आले होते त्याच्याला, पण अरबाज ठाणगेला त्यांनी बाद केलं होतं. आता ओवेस आहे. ओवेस कुणाल सुतारच्या चेंडूचा सामना करेल. 12 चेंडू 36 धावा. हा फटका चांगला आहे, पण मिझियाप आहे तिथे क्षेत्ररक्षक. एकच धाव इथे मिळेल. मुशर्रफ काय दुसरी धाव घेण्याची इच्छा दिसत नाहीये. धावसंख्या होते 34 या एकेरी धावांनी. पस्तीस धावा अजून पाहिजेत 11 चेंडू मध्ये. कुणाल सुतार मुशर्रफ साठी. हा फटका ताकद तेवढी नाही मिळाली आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण मुनाफचं. मुशर्रफ माघारी परतील डीची. काय सामना बदललाय आपण पाहाल. सनी गुलगुलेने केलेली सुरुवात आपल्याला वाटलं लवकर घाई आहे सनीला जाण्याची आणि लवकर सामना संपेल असं वाटलं होतं. पहिल्या षटकात त्यांनी 21 धावा कुठल्या होत्या, पण त्यानंतर मात्र धावा रुसल्या. सनी बाद झाल्यानंतर धावा येता येत नाहीये. 34 धावांवर धावसंख्या स्थिरावली. 13 धावांसाठी 5 गडी बाद झालेत आणि 5वं षटक उजाडले पहिल्या षटकात 21 धावांच्या नंतर. नवीन फलंदाज समीर. उजव्या यष्टीच्या बाहेर कुणाल सुतार. वाईटचा इशारा पंच बंडी जाधव सरांचा इथे येते. धावसंख्या होते 35. 35. 34 धावांची गरज आहे अजून. 2 चेंडू टाकलेत कुणालनी. 10 चेंडू 34 धावा. DN देशमुख नडगाव साठी. हा फटका चांगला आहे समीरच्या बॅट मधून. सुरेख झेल इथे.
समीर बाद झालाय, नवीन फलंदाज जातोय. कुणाल सुतार, जबरदस्त क्षेत्ररक्षण, मिस आपनी. हा सुरेख फटका, पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण बॉल थ्रो मध्ये. आत्ता DN देशमुख नडगाव उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. पंच वाईटचा इशारा देत आहेत. धावत संख्या होते 36. कुणाल 36 धाव होत आहेत, आणखीन 33 पाहिजे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. एकेरी धाव येते, एके धावने धाव संख्या होती 37. एक धाव येते 38. आता 6 चेंडू आणि 31 धावा. DN देशमुख 11 नडगाव. परेश केतकर यांचं आगमन होतं इथे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी शेहबाज. 6 चेंडू 31 धाबा. ओवेस आहे स्ट्राईकला. खराब स्ट्रोक. आता 5 षटकार टोकले तर सामना टाय होईल. हा 5 पैकी पहिला एक आलाय षटकार. शेहबाज. हा दुसरा षटकार आहे. ओवेस मिराजकर डीजे. धन्यवाद डीजे. 3 चेंडू 19 धावा. 3 चेंडू 19 धावा. तीन चेंडू 19 धावा. तीन चेंडू 19 धावा. सुपर ओव्हर मध्ये जाण्यासाठी ओवेसला 3 षटकार टोकावे लागतील. हा फटका मात्र कनेक्ट झाला नाही. आता 2 चेंडू 19. समोर चेंडू खेळावायचा होता. ओवेसला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. हा षटकार येईल ओवेसच्या बॅट मधून का? कैफ आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण. ओवेस मात्र बाद.
हॅलो, सामना जिंकलाय तो यामीन 11 कुडगाव संघाने. हॅलो, तर मॅच नंतर आपण जातोय पोस्ट मॅच प्रेझेंटेशन अर्थात टॉस बॉक्स मध्ये. तर कॅप्टन डी.एन. देशमुख, जिमात खतीब कृपया आयोजकांची भेट घ्या. मयुरेश मयेकर यांची भेट घ्या त्वरित. वळे आपण मॅन ऑफ द मॅचकडे. अप्रतिम फलंदाजी आणि गोलंदाजी ज्यांनी केली, वाटलं होतं यामीन 11 कुडगाव अडचणीत आहे, पण अडचणीत असताना तारणार ठरला. फलंदाजी काय अफलातून केली, 34 धावा कुठल्या. आणि जेव्हा सुरुवात सनी गुलगुलेने चांगली केली तेव्हा वाटलं की हा सामना पुन्हा यामीन 11 कडून जाईल, आणि त्यावेळेस पुन्हा तोच आला. अर्थात कैफ सरकोत ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. फलंदाजी करताना 34 धावा आणि गोलंदाजी करताना 9 धावा देऊन एक गडी बाद केला. सनी गुलगुलेला बाद केलं होतं. मोहम्मद कैफ ठरतोय मॅन ऑफ द मॅच आजच्या शेवटच्या मॅचचा. प्लीज कम मोहम्मद कैफ सरकोत. मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचं आहे कैफ. जबरदस्त गोलंदाजी कैफची आणि फलंदाजी सुद्धा केली. वेल प्लेड कैफ. तर आयोजक आमचे SPL ची मिस देणार आहे त्याला मिडल, पण काय सांगशील, मजा येते SPL श्रीवर्धन प्रीमियर लीग खेळण्यासाठी कैफ? हां, खूप मजा येते ग्राउंडवर केलेला. मी हा ग्राउंडवर फर्स्ट टाइम केला आणि खूप मजा आली केलेला. आणि कॅप्टननी पण खूप सपोर्ट केला टीमनी आणि SPLचे सगळे यांच्या शुक्रिया. नक्की. पहिले तर कैफ तुला पहिल्या 2 मॅचमध्ये तर बॅटिंग येत नव्हती, खूप खालच्या नंबरला तू येत होतास. मी कॉमेंट्रीत पण बोललो की संधी मिळत नाही आहे. तसं पाहिलं तर कैफ मी तुला चॅम्पियन्स ट्रॉफी माणगावमध्ये पाहिलं होतं. बेस्ट बॅट्समनचा किताब मिळाला होता. जबरदस्त सेमीफायनल हरली होतीस, 3rd प्राईज भेटला होता, पण प्रभावी केलं होतं कैफनी. त्यानंतर M3 SPLला पण मी पाहिलं कैफला चांगली फलंदाजी गोलंदाजी. आणि SPLसाठी श्रीवर्धनमध्ये पहिल्यांदा कैफ आला आणि कैफ आज चमकला आहे. गोलंदाजी तर त्याची पुरी 3 मॅचला चांगली झाली. लास्ट मॅचला बॅटिंग पाहिजे होती, तीही चांगली केलीस. तर पुढे काय प्लॅनिंग असेल SPL फायनल डेसाठी? क्वार्टर फायनलला गेलाय संघ तुझा? पुढे काय नाही, ऐसा चांगला खेळून आपला बेस्ट द्यायची कोशिश करू आणि जिंकायची कोशिश करू इन्शाल्लाह. नक्कीच. तर हा होता मॅन ऑफ द मॅच कैफ सरकोत. वेल प्लेड कैफ. वेल प्लेड कैफ. जबरदस्त फलंदाजी, 34 धावा त्याने कुठल्या फलंदाजी करताना, गोलंदाजी करताना सुद्धा त्यांनी 9 धावा दिल्या. महत्त्वाचं षटक त्याने हाताळलं पॉवर प्लेचं दुसरं आणि विकेट घेतला सनी गुलगुलेचा. तर मॅन ऑफ द मॅच होता हा मोहम्मद कैफ. आजच्या दिवसाची इथे होते सांगता मी हरीश दिकर. तुमची घेतोय रजा. उद्या भेटू पुन्हा सकाळी 10 वाजता SPL 2022च्या 3ऱ्या दिवसामध्ये. धन्यवाद.